सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विधानसभेपासून बीडमधील विराट मोर्चामध्ये गाजलेलं आणि निशाण्यावरती असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड. आणि हा वाल्मिक कराड लवकरच शरण येणार असल्याचं कळतंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचा आरोप सर्वांनी केला होता. वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंपासनं बीडमधल्या अनेक राजकीय नेत्यांची लागेबांधे असल्याचंही बोललं जातंय. तर वाल्मिक कराड आता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेलं नाव आहे आणि खंडणीच्या संदर्भातले आरोप त्यांच्यावरती आहेत. त्याचबरोबर संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुद्धा त्यांचं सातत्याने नाव येतंय आणि आता ते शरण येणार आहेत असं कळतंय. बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीचं पथक आता वेगानं तपासाची चक्र फिरवतंय. सीआयडीचे एकूण 9 पथकं या प्रकरणामध्ये तपास करतायत. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत 100हून अधिक लोकांची चौकशी सीआयडीच्या पथकाने केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नीची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तसंच वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी 2 महिलांची सुद्धा काल सीआयडीच्या पथकाने चौकशी केली. आज सुद्धा चौकशीचं हे सत्र असंच सुरू राहील अशी शक्यता आहे. कशा पद्धतीने सध्या सीआयडी या प्रकरणामध्ये चौकशी करते आपण अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी आफताब शेख आपल्यासोबत आहेत. आफताब, सातत्याने या संदर्भामध्ये या प्रकरणाबद्दल चर्चा आहे, दबाव आहे पोलिसांवरती, सीआयडीवरती, पण त्याचबरोबर आता चौकशीला सुद्धा चांगलाच वेग आलेला आहे. तर नवीन कुठले या संदर्भातले लागेबांधे, नवीन कुठली माहिती समोर येते? नक्की खरंच पूर्वी 21 दिवस झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आणि खंडणी प्रकरणाचा गुन्हा दाखल होऊन मात्र अद्यापही जवळपास दोन्ही प्रकरणातले 4 आरोपी जे आहेत ते एकूण अद्यापही फरार आहेत आणि या 4ही आरोपींच्या अटकेसाठी मोठा दबाव जो आहे तो यंत्रणेवरती वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रामुख्यानं खंडणी प्रकरणातले आरोपी असलेले वाल्मिक कराड यांची अटकेची मागणी जी ती सर्व स्तरावरनं होते आणि त्यामुळे वाल्मिक कराड यांना केंद्रस्थानी धरून जे ते सीआयडीचं पथक तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मी सध्या बीडच्या शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी उभा आहे आणि याच ठिकाणी सीआयडीचं पथक जे आहे ते अनेकांची चौकशी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत सीआयडीच्या पथकांनी जवळपास 100हून अधिक लोकांची चौकशी केलेली आहे. जवळपास 9 पथकं सीआयडीची या प्रकरणामध्ये दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत, ज्यामध्ये 150हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत. आणि या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 100हून अधिक लोकांची चौकशी केली. यामध्ये प्रामुख्याने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी करण्यात आली आणि काल देखील वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या 2 महिलांची चौकशी करण्यात आलेली होती. त्यामधल्या एक म्हणजे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची देखील चौकशी सीआयडीच्या पथकाने केली. मात्र दुसऱ्या ज्या महिला आहेत त्यांची उघड माहिती त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती अद्याप उघड झालेली नाही आहे. त्या महिला नेमक्या कोण आहेत आणि वाल्मिक कराड यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे हे अद्याप समोर आलेलं नाही आहे. मात्र वाल्मिक कराड यांच्या त्या निकटवर्ती असल्याची माहिती जी ती सूत्रांकडनं कळते आहे. त्यामुळे 2 महिलांची चौकशी जी आहे ते सीआयडी पथकाने केली आहे. सीआयडीचं पथक आपण क्रिमिनल सायकोलॉजीचा विचार केला तर क्रिमिनलला ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव यंत्रणा करता येऊ शकते त्या पद्धतीनं दबाव तंत्र जे ते सीआयडीचं पथक या सगळ्यामध्ये वापरताना आपल्याला पाहायला मिळते. निकटवर्तीयांची चौकशी करून आरोपींवरती दबाव तंत्र निर्माण केला जातोय. बँक खाती गोठवलेली आहेत, मालमत्ता जप्तीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आर्थिक दबाव देखील एका प्रकारे निर्माण केला जात आहे. आणि धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणाशी जोडून राजकीय दबाव देखील या प्रकरणामध्ये निर्माण केला जातोय. त्यामुळं या खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेले वाल्मिक कराड यांची 4ही बाजूनं घेराबंदी करण्याचा प्रयत्न जो आहे तो यंत्रणेच्या मार्फत केला जातोय. त्यामुळं वाल्मिक कराड हे आज शरण येण्याची शक्यता देखील या सगळ्यांमधनं व्यक्त केली जाते. तशा वाल्मिक कराड यांच्या लिगल सेलच्या माध्यमातून सूचना देखील वाल्मिक कराड यांना गेलेल्या आहेत. अटकपूर्व जामीन या प्रकरणामध्ये मिळणं कठीण आहे, त्यामुळे सरेंडर होण्याच्या सूचना त्या लिगल सेलनं वाल्मिक कराड यांना केल्याची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे वाल्मिक कराड आज शरण येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथं सीआयडीचं पथक चौकशी करत आहे या पथकांमार्फत आज देखील चौकशीचं सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. मोबाईल जे आहेत ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि या लॅबमधनं मोबाईलची जेव्हा माहिती रिट्राईव्ह होईल त्यामधून जी माहिती मिळते त्यातल्या काही लोकांची चौकशी होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची कालपासून चौकशी सुरू आहे, त्यामुळे आणखी काही राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पूर्वी
धन्यवाद आफ्ताब आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर एकंदरीतच या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांची सगळ्या बाजूने कुठेतरी नाकेबंदी केली जातीये, मग ती आर्थिक पातळीवरती असू देत, राजकीय असू देत किंवा इतर सुद्धा त्यांच्यावरती खंडणी नुमाचे आरोप आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्या संबंधितांशी सातत्याने चौकशी केली जाते. त्यामुळे आता ते शरण येणार अशी परिस्थिती आहे. आता प्रत्यक्षात काय घडतंय याकडे आपलं लक्ष असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.